तेरे गुण गाते साधु बजा बजा कर थाली, बजा बजा कर थाली मैया अमर कंटक वाले तुम हो बोले। जो निर्धन आहे, निर्धन त्याला जी धन देते, निर्धनियों को धन देती है। आणि एखादा जर अज्ञानी आहे, मूर्ख आहे, बर का, निर्धनियों को धन देती है, अज्ञानी को ज्ञान। पण एखादा जर अभिमानानं गेला तिकडं, काय धरून गेला? अभिमान. माझ्या घरची प्रॉपर्टी, माझ्या खात्यावर असलेला बॅलन्स, असा धनाचा, मानाचा, प्रॉपर्टीचा, सत्तेचा अभिमान धरून जर एखादा गेला तिकडं. तसं नर्मदा शब्दाचा अर्थ काय होतो? नर्मदा. नर्मदा म्हणजे काय? नर म्हणजे माणूस, नर म्हणजे माणूस, मग स्त्री असेल पुरुष असेल व्यक्ती. नर म्हणजे मनुष्य मात्र, आणि मद म्हणजे अहंकार. जी माणसाचा अभिमान घालवते तिला म्हणतात नर. हा, ती नर्मदा. माणसाचा अभिमान जी घालवते, माणसाचा अभिमान जी जिरवते तिला नर्मदा म्हणतात. कारण या प्रवासामध्ये, या परिक्रमेमध्ये एक अनुभव असा येतो. परिक्रमा, कारण काही काही ठिकाणी मोठमोठाले जंगल लागतात. अलीकडच्या बाजूनं राजघाटापासून शूलपाणीचं जंगल आहे, शूलपाणीची झाडी. आणि जवळजवळ हा प्रवास 8-10 दिवसाचा, 8-10 दिवसाचा हा प्रवास आहे. शूलपाणीच्या झाडीतून म्हणजे जंगलातून, म्हणून तिथं शब्द मी आल्या आल्याचा वाचला खडतर. कारण शूलपाणीच्या या झाडीमधून 10 दिवस डोंगर आहे, चढायचे आणि उतरायचे, चढायचे आणि उतरायचे. तर हा प्रवास शूलपाणीमधून ज्या वेळेला परिक्रमावासी परिक्रमा करतो, तर त्यावेळेला काही वेळेला काही असे रस्ते असतात, म्हणजे ही परिक्रमा करत असताना काही असे रस्ते असतात की एका रस्त्याला अनेक उपरस्ते असतात. जंगलामध्ये एक मुख्य रस्ता आहे, त्या मुख्य रस्त्याने आपण चालत असताना या मार्गामध्ये, या रस्त्यानं अनेक उपरस्ते लागत चालतात. आणि मग ज्या वेळेला असा प्रसंग येतो की रस्ते तर खूप आहे आणि जंगलामध्ये आपण तर एकटेच पडलो, किंवा 2-5 आपल्या सोबत परिक्रमावासी जरी असले तरी सुद्धा आपल्याला काही रस्त्याचं ज्ञान नाहीये. मग अशा जंगलामध्ये, निर्जन स्थानामध्ये ज्या वेळेला परिक्रमावासी ज्या वेळेला अडकतो, तिथं रस्ते सांगण्याकरता कोण नाही, जंगलातला परिसर आहे. आणि अशा वेळेला परिक्रमावासी जो आहे, आता कोणत्या रस्त्यानं जावं पुढं, पुढचा रस्ता उमजत नाही, कळत नाही, पाठीमागं जाता येत नाही. मग अशा वेळेला परिक्रमावासी जो आहे त्याची एक श्रद्धा आहे, बरं का. त्याच्या अंतःकरणामध्ये नर्मदा मातेबद्दल एक श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेनं, त्या श्रद्धायुक्त अंतःकरणानं या परिस्थितीतून आपल्याला मार्ग समजावा, आपल्याला रस्ता कळावा. रस्ता सांगणार तर कोण नाही, पण अशा वेळेला परिक्रमावासी फक्त आणि फक्त एक जय जयकार करतो, आवाज देतो, नर्मदे नर्मदे विठ्ठल विठ्ठल. आणि एक शक्ती अशी आहे, हे भजन आहे, सहज घडतंय. 3 महिने परिक्रमा करून आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये बदलच झाला पाहिजे, होतोच. जसं आपल्याला शिंक येते ना, ठसका झाला तर काय येते? शिंक येते. शिंक आल्यानंतर आपण काय म्हणतो माहितीये का आपल्याला? काय म्हणतो आपण? शिंक आली आपल्याला, किंवा सर्दी झाली, शिंक आल्यानंतर काय म्हणतो आपण? शिंक आल्यानंतर काय म्हणतो आपण? म्हणजे परिक्रमा करून आले त्यांना नाही म्हणत मी, पण जे परिक्रमेला जाऊन आले ना, तर त्यांना जर शिंक आली ना, शिंक आल्यानंतर आता पुढं एक लक्षात घ्या, मी बोलून जातो आता, पण शिंक आल्यानंतर आई गो आणि बापरे असं नाही म्हणणार. शिंक आल्याबरोबर आता एकच मुखाती काय? नर्मदे हर. काय काही? नर्मदे हर म्हणजे शिंक आल्याबरोबर. कारण हे 3 महिन्याचं भजन आहे, 3 महिन्याची ही साधना आहे.
कारण सकाळ झाली, परिक्रमा करणारा परिक्रमावासी उठला, स्नान झालं, आरती होते. ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर देव हरिहर शंकर रुद्रे पालंते जय जय जगदानंदी. आरती होते आणि आरती झाली म्हणजे परिक्रमावासी पुढील प्रवासाला निघतो. परिक्रमेला अर्थात प्रवासाला ज्या वेळेला निघतो तर समोर जो येईल काही वेळेला मुलं येतात, चॉकलेट द्या बाबा, चॉकलेट द्या, चॉकलेट द्या बाबा, चॉकलेट द्या. मग हा चॉकलेट घेऊन काही 10-5 रुपयाचे खिशातच ठेवतो. जो समोर आला, हा नर्मदे हर, हा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी सूर्योदयापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कितीतरी वेळेला या नामाचा जप होतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या नामाचा एक साधना घडते, सहज साधना, हिला सहज साधना म्हणतात. आणि या सहज साधनेमुळं आपण जरी घरी आलो ना, घरी आल्यानंतर मुखाला हेच येणार, काय जसं आपण म्हणतो जय हरी, तसं परिक्रमावासी त्याला तुम्ही फोन करा, तो अगोदर जय हरी नाही म्हणणार, आता काय म्हणणार, हा नर्मदे हर, नर्मदे हर. आणि या प्रवासामध्ये देवाचा एक अनुभव येतो. मी अगोदर हा महत्वाचा विषय बोलत होतो की ज्या स्थानावर कोणी नाही रस्ता सांगण्याकरता, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता निर्जन स्थानावर कोणी नाही, अशा वेळेला फक्त आणि फक्त नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर म्हटल्याबरोबर तिथं कोणीतरी येतं. जाऊन पहा तुम्ही. आता हे कीर्तनामध्ये सांगून नाही चालत, ते सांगून नाही बरं का, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मध्ये त्याचा अनुभव जर घ्यायचा असेल, कारण अनुभव हा महत्वाचा आहे. आणि तो अनुभव देवाचा अनुभव येतो. नर्मदे हर खरोखर श्रद्धायुक्त अंतःकरणाने हाक मारल्यानंतर तिथं कोणीतरी येतं. आपल्याला माहित नाही कोण आहे ते, परंतु अशा वेळेला आपण विचारतो त्या व्यक्तीला, नवीन व्यक्तीला विचारतो की आम्हाला पुढील आश्रमामध्ये किंवा पुढील गावाला परिक्रमा आम्ही करत आहोत आणि आम्हाला पुढील रस्ता सुचत नाही. तर तो व्यक्ती आपल्याला सहज म्हणून जातो, काय सीधे चले जाओ. काय म्हणतो, सीधे चले जाओ. आणि सीधे चले जाओ म्हणजे आपण सरळ जाऊ, आपल्याला मार्ग सांगणारा कोणीतरी आला आणि आपण सरळ त्या रस्त्यानं पुढे लागलो. ज्या व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन केलं रस्त्याचं, पाठीमागून वळून पाहिलं तर काही क्षणामध्ये ती व्यक्ती नापत्ता. बर का, हा अनुभव आहे, देवाचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव नर्मदा परिक्रमेमध्ये येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरा अनुभव असा येतो ज्या वेळेला समुद्रामध्ये नावेमध्ये बसण्याचा प्रसंग येतो. आणि समुद्रामध्ये त्या नावेमध्ये ज्या वेळेला आपण बसतो, कुठून, कतपूर पासून 100-200 रुपये किती येतात आता, 250 रुपये, 250 रुपये घेतात. आणि मग वेळ आपल्याला सांगितली जाते की अशा अशा वेळेला आपली नाव तयार राहणार, आपणही तयार राहायचं आहे. तर सर्व परिक्रमावासी तयार राहतात. 2-5 नावे, 2-3 नावे सोबतच निघतात. त्या ज्या वेळेला नावेमध्ये